सातारा जिल्ह्यामध्ये गाव तेथे शाखा निर्माण करणार जिल्हाध्यक्ष रामदास कांबळे। जिल्हाध्यक्ष रामदास कांबळे यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्ह्यामध्ये धावता दौऱ्यात अनेक तालुक्यात नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार व कार्यकर्ता संवाद मेळावा घेण्यात आले। आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी निवडणुकीसाठी कार्यकर्ते चार्ज करीत पोषक वातावरण निर्मिती करण्यात त्यांना यश आले। निवडणुकीमध्ये नक्कीच सिंहाचा वाटा मिळवण्यासाठी सतर्क कार्यकर्ते पदाधिकारी यांना करण्यात आले। नक्कीच यशाचे शिखर घातल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा ठाम विश्वास वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष रामदास कांबळे यांनी दिला आहे। बातमीसाठी श्री दिलीप वाघमारे, लोणंद। मुख्य संपादक शौकत शेख। रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले, ज्योतिराव फुले, क्रांतीवीर लहुजी वस्ताद कर्वे, अण्णाभाऊ साठे आणि ज्यांनी हा देश घडवण्यासाठी, इथे समानता प्रस्थापित करण्यासाठी, इथल्या जनतेला सर्वसामान्यांना सुरक्षित करण्यासाठी आपल्या आयुष्याचं पूर्ण आयुष्याचं बलिदान दिलं, त्या सर्वच महापुरुषांना, त्यांच्या विचारांना या ठिकाणी अभिवादन करतो। खरं तर आज कोरेगाव या ठिकाणी हा संवाद मेळाव्याचं आयोजन झालेलं आहे। मी प्रथमतः वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली, यांच्या विचाराखाली या जिल्ह्याच्या समन्वयक राष्ट्रीय उपाध्यक्षा डॉक्टर क्रांताई सावंत, सातारा जिल्ह्याचे निरीक्षक, महाराष्ट्राचे उपाध्यक्ष प्राध्यापक सोमनाथ साळुंखे, त्याचबरोबर ज्यांनी मनोगत आता आपण या ठिकाणी मार्गदर्शन आपण ऐकलं ते सन्माननीय चंद्रकांत खंडाईत आप्पा, आणि या व्यासपीठावर बसलेले महासचिव, उपाध्यक्ष, माझ्यासोबत जिल्हा कार्यकारिणीमध्ये काम करणारे सर्वच प्रमुख पदाधिकारी, या ठिकाणी पाचही तालुक्यातून आलेले तालुका प्रमुख, त्यांच्या सोबत आलेले वंचितचे सर्व प्रमुख पदाधिकारी, मी सर्वांचे नाव घेत नाही कारण आपण सर्वच प्रमुख आहात आणि आपलं सर्वांचं योगदान महत्वाचं आहे। मित्रांनो, परत कालच्या 6 डिसेंबरला मला जिल्हाध्यक्षपद मिळाल्यानंतर 1 महिना पूर्ण झाला आणि आजची अप्पा वरची 4 दिवस, 1 महिना। मला खरं तर बाबासाहेबांचं रक्त, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मिळाली, हे मी माझं प्रथमतः भाग्य समजतो। या जिल्ह्यामध्ये मी पदभार स्वीकारल्यानंतर अप्पा आदेशाप्रमाणे मी 5ही तालुक्याचा एक संवाद दौरा आयोजित केला होता आणि हा संवाद दौरा आयोजित करत असताना सर्व पदाधिकाऱ्यांना, सर्व ग्रुपवर ते मेसेज होते। प्रत्येक, मला वाटतं मी खंडाळापासून या संवाद दौऱ्याला सुरुवात केली। खंडाळा तालुक्यामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, त्यानंतर मान केला, दहिवडी केला, खटाव केला, त्यानंतर कोरेगावला सुद्धा आपण थोडीशी तारीख विस्कळीत झाली, पण आपण भाऊंच्या घरी मला वाटतं बसलो होतो, भाऊ बरोबर आपल्या घरी बसलो होतो, त्यांनी जी सुंदर असं नियोजन केलं होतं। मित्रो, आता आपल्याला आपण मार्गदर्शन एक चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं, बरेचशा मुद्द्यावर त्यांनी सविस्तर चर्चा केली। आपलं प्रथम उद्दिष्ट एवढं आहे की आपल्याला वंचित बहुजन आघाडीची जी ताकद आहे, ही ताकद पूर्णपणे या जिल्ह्यावर वाढवायची, हे आपलं पहिलं उद्दिष्ट आहे। ही ताकद वाढवत असताना सर्वसामान्य कार्यकर्त्याला, तो ओबीसी असेल, तो ओपन मध्ये असेल, तो कुठल्याही समाजाचा 18 पगड जातीतला असेल, त्या कार्यकर्त्याला एकत्रित घेऊन
त्याचा यथोचित सन्मान करून आपणाला ही ताकद वंचित बहुजन आघाडीची ताकद या संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपल्याला पूर्णपणे ताकदीने आपल्याला काम करायचं. मी आवर्जून तुम्हाला या ठिकाणी सांगेन, मी आवर्जून आपल्या सर्वांना या ठिकाणी सांगतोय की मी जेव्हा श्रद्धेय बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी या जिल्ह्यात काम करत असताना मी सर्वांचं कशाला प्राधान्य देत असेल तर तो पक्षीय प्रोटोकॉलला प्राधान्य देतो. पक्षीय प्रोटोकॉल पाळून काम करणारा मी कार्यकर्ता आहे. त्यामुळं या जिल्ह्यामध्ये काम करताना माझी संपूर्ण तालुक्यामध्ये सर्वांना माझी हीच अपेक्षा असणार आहे की जेव्हा मी जिल्हाधीश म्हणून प्रोटोकॉल पाळतो तेव्हा आपली सर्वांची जबाबदारी आहे की आपण प्रत्येकाने प्रोटोकॉल पाळणं गरजेचं आहे. कारण आपला राजकीय पक्ष आहे, आपल्याला वारसा मिळालेला आहे आणि या सर्वांची जर बेरीज केली तर आपल्याला एक चांगल्या पद्धतीनं संघटन या जिल्ह्यामध्ये उभं करायला मला काही अडचण येणार नाही. बोलणं सोपं आहे, बोलण्यापेक्षा कृती करणं महत्वाचं आहे. बोलून भाषण करून काय बरोबर आपल्याला कृती करण्याची खऱ्या अर्थानं गरज आहे. तालुक्यामध्ये आपण आवर्जून सांगेल, मधल्या काळामध्ये एका कार्यकर्त्याचं मी नाव पाहिलं, तालुका अध्यक्ष पत्रिकेवर. त्या माणसाचा कुठं संबंध नाही, वंचितशी नाही येणं नाही देणं. मी तुम्हाला या ठिकाणी जाहीर सांगतोय, तुमच्या निवडी व्हायच्यात बरोबर, विनाकारण कुठल्याही कार्यकर्त्याने शहाणपणा करू नये, प्रोटोकॉलचं उल्लंघन करू नये आणि नामधारी मी अध्यक्ष असं अजिबात चालणार नाही हे मी सर्वांसमोर सांगतोय. येत्या कालावधीमध्ये आम्ही जिल्हा कमिटीची एकत्र बसून तुमचंही मार्गदर्शन लागणार आहे. आपण जिल्हा कमिटी एकत्रित बसून त्या तालुक्यामध्ये जे काही फेरबदल करायचे आहे बरोबर, आपण सर्व फेर बदल करून जो चांगला पदाधिकारी आहे त्या पदाधिकाऱ्याला तालुक्यावर संधी देणार आहोत. ही संधी एकतर रामदास कांबळे देणार नाही, त्या ठिकाणी जिल्हा कमिटी बसेल, आपणचं मार्गदर्शन घेऊया. त्या ठिकाणी रिस्तर त्या तालुक्याच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जातील. जिल्ह्याची जी कमिटी आहे, माझ्यावर सचिव आहेत, उपाध्यक्ष आहेत, संघटक आहेत, ही कमिटी त्या तालुक्याच्या मुलाखती घेतल्या जातील. त्यानंतर आमची पूर्ण कमिटी ठरवेल की या तालुक्यामध्ये अध्यक्ष कुठला असेल, त्या तालुक्यामध्ये अध्यक्ष कुठला. इथं गटबाजी करून अध्यक्षपद कुणालाही मिळणार नाही. जो कामाचा आहे, जो हाडाचा कार्यकर्ता आहे, त्याला ते पद द्यायला आम्हाला काही अडचण नाही. कारण जो काम करणारा कार्यकर्ता आहे त्याला ते पद मिळालं पाहिजे. दुसरा विषय असा आहे, संघटन वाढीसाठी जेव्हा तुम्ही कुठल्याही भागात मला बोलवता तेव्हा मी त्या ठिकाणी हजर असतो. हा माझा शब्द आहे. तुमची कुठली अडचण असू द्या, त्या ठिकाणी जाणीवपूर्वक मी कुणालाही त्या ठिकाणी डावलणार नाही. कारण वंचित बहुजन आघाडीमध्ये जेव्हा मी जबाबदारी स्वीकारली तेव्हा मी ठामपणे माझा मनाचा या ठिकाणी निश्चय केला. हे पद फक्त मी नावाला मिळवण्यासाठी अजिबात घेतलेलं नाही. पदाने रामदास कांबळे जर जिल्हाधीश असेल तरी माझ्या सोबत येणारा प्रत्येक कार्यकर्ता हा स्वतः जिल्हाधीश म्हणून माझ्यासोबत आला आहे. त्याच पद्धतीची वागणूक माझ्याकडून त्यांना दिली जाईल. मला खरंच तर लवाड कार्यकर्ता चालत नाही. तुम्हाला मी माझ्या संवाद दौऱ्यात पूर्णपणे सांगितले. कानात बोलणारा कार्यकर्ता मला ज्याला कानात बोलायचं त्याने माझ्यापासून अजिबात लांब जाऊ. काम करत असताना वेगवेगळं गठबंधन असू नये, सर्वांनी एकत्रितपणे विचाराने काम करा. मी जिल्हाध्यक्ष म्हणून या व्यासपीठावरून तुम्हाला मी जाहीर सांगेन की जर रामदास कांबळे जर जिल्हाध्यक्ष असतील तर रामदास कांबळेंकडून जर एखाद्या अँगल चुकत असेल तो 2 मिनिट थांबणार. कार्यकर्ता मान डुलवणारा नकोय, होला हो म्हणणार, होयबा म्हणणारा कार्यकर्ता नको चळवळीमध्ये. माझ्याकडून जर एखादी चूक होत असेल
तर ती खरं की खोटं हे विचारणारा मला कार्यकर्ता पाहिजे. मी जरी जिल्हाध्यक्ष असेल तर एखाद्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी मला विचारलं पाहिजे, अध्यक्ष ही तुमच्याकडून जर अँगल चुकीचा होतोय, तुमचा अँगल बरोबर घ्या. अशा कार्यकर्त्यांची गरज आहे. हल्ली काय झालंय, अध्यक्ष बोलतात बरोबर आहे, सचिव बोलतात बरोबर आहे. नुसतं बरोबर म्हणू नका. उघड्या डोळ्यानं राजकारण करू आपण. जिल्हा परिषद येते, पंचायत समिती येते. तुम्हाला सांगतो, आता ज्या नगरपालिका परिषदा ज्या ज्या ठिकाणी झाल्या, माहिती आहे का तुम्हाला, 29,000चा शेवटचा रेट आहे. एका मताला 29,000 रुपये. म्हणजे तरी अजून आपण जागृत होत नाही. खऱ्या अर्थानं आपल्याला जागृत होणं गरजेचं आहे. मला परवा एका कार्यकर्त्याचा फोन आला, नाव नाही सांगत. कार्यकर्ता म्हणला, साहेब काँग्रेस आणि इतर पक्षांनी नाव घेतली, त्यांच्यावर बसू का, चर्चा करतो. कशासाठी म्हणलं, जिल्हा परिषद. त्याला स्पष्टपणे म्हटलं, तू किती उमेदवार उभे करणार तेवढं मला पहिलं सांग. तुझ्याकडे एकही उमेदवार उभा नाही, तू कुणावर युती कशासाठी करायचं आलंस, आणि युती करण्याचा तुला अधिकार कोणी दिला. माझी सर्व पदाधिकाऱ्यांना, गृहपदाधिकाऱ्यांना विनंती आहे, प्रत्येकानं आपापल्या तालुक्यामध्ये जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, त्या ठिकाणी उमेदवाराची तयारी करा. आपला कार्यकर्ता एवढं सांगेल की काम करताना, जिल्ह्यामध्ये काम करताना, आप्पा तुम्ही आमच्या बोलवण्याचे विचारच करू नका. तुमची आम्हाला गरज आहे. तुमच्या मार्गदर्शन लाभावं आम्हाला. या तुमचा जो अनुभव आहे, तुम्ही जे जिल्ह्यामध्ये एवढं योगदान दिलेलं आहे, आता तुम्ही वेळोवेळी तुमचं मार्गदर्शनाची आम्हाला गरज आहे. आपण सर्वांनी एकत्रित येऊन एक स्ट्रॉंगपणे आणि चांगल्या पद्धतीने आपण काम केलं पाहिजे. मी सर्वांना या ठिकाणी जाहीर सांगेन, मित्रांनो, मीपणा जगाच्या मार्केटमध्ये कुठे विकला जातो का सांगा? सांगा, मीपणा मार्केटमध्ये विकला जातो? मग जो मीपणा देशाच्या ना जगाच्या मार्केटमध्ये, त्या मीपणाला झिरो किंमत आहे. किती झिरो किंमत? तो मीपणा काही लोक आपण बरोबर, तो विनाकारण सांभाळतो आपण. मी मोठा सोडून द्या ना तुम्ही. जगाच्या मार्केटमध्ये त्या मीपणाला फक्त गोल शून्य, तो मीपणा एकदा सोडा. तुमच्या आमच्या समन्वय ठेवा. प्रत्येक कार्यकर्त्याला सांगेल, कुठलीही अडचण असेल, कुठलाही विषय असेल, स्पष्टपणे कधीही बोला. वेळेचंही बंधन नाही तुम्हाला.